हेलो बच्चों। आज हम कक्षा पाँचवी विषय मराठी पाठ का नाम है 22 वाचूया लिहूया। म्हणजे आज आपण विषय मराठी पाठ नंबर आहे 22 वाचूया लिहूया हे आपण आज शिकणार आहोत। तरी आपण सर्वांनी माझ्या यूट्यूब चॅनल जो आहे अशोक लटे 21 याला लाईक आणि सबस्क्राईब करा। तर आता विद्यार्थ्यांनो, मी अशोक सर तुमच्यासमोर विषय मराठी पाठ 22 वाचूया लिहूया हे आपण इयत्ता पाचवी हिंदी मीडियम आणि सेमी हिंदी मीडियम मराठी आता आपण अध्यापन करणार आहोत। वाचा सांगा। फळ, रंग, वास आणि राजा। आमरस, आंबराई, मी आहे आंबा। सगळे मला फळांचा राजा म्हणतात। मी पिकलो की माझा रंग बदलतो आणि छान वास येतो। माझ्यात रस तयार होतो। माझ्या गोड रसाला आमरस म्हणतात। हापूस, पायरी, केसर, खोक्या, गोटी, चिकुड्या अशी माझी काही नावे आहेत। आंबराईत आंब्यांची खूप झाडे असतात। जे गावामध्ये आंबराई असतात त्या आंबराईमध्ये खूप मोठे मोठे आंब्यांचे झाड असतात। तशा प्रकारे आपण आंब्याचा खाण्यामध्ये उपयोग करतो, त्याचा आमरस बनवतो, त्याचा आपण पन्हा असतो तो पण तयार करतो। आता आंब्याचे भरपूर सारे प्रकार आलेले आहेत। हापूस, पायरी, केसर, खोक्या, गोटी, चिकुड्या अशी खूप नावं असलेली आंबे आपल्या शहरात विकायला येतात, मुंबईमध्ये विकायला येतात। हापूसच्या पेट्या असतात, त्या आपण आवडीने घेऊन ते आंबे खात असतो। आता आपल्याला बुकमध्ये चांगल्या रायटिंगमध्ये चांगल्या अक्षरात लिहायचे आहे। पुढचा जो आहे वाहन, इंधन बचत, चाके, व्यायाम। आता आपल्याला इंधन बचत जो वाहन आहे तो वाहन म्हणजे सायकल। आपली व्यायाम पण होतो, आपण पैडल मारतो तर सायकल पुढे जात असते। तर त्याबद्दल आता आपण थोडक्यात पाठात बघूया। मला सायकल खूप आवडते। सायकल हे एक प्रवासाचे वाहन आहे। सायकलीला 2 चाके असतात। तिला इंधन लागत नाही। चाकात हवा भरली की ती सुसाट धावते। घरापासून जवळ कोठे जायचे असेल तर सायकल वापरावी, त्यामुळे इंधन बचत होईल। सायकल चालवणे हा एक चांगला व्यायाम आहे। तर सायकल बिना इंधनावर चालत असते, तिला इंधन लागत नाही, त्यामुळे प्रदूषण जो इंधनापासून जो धूर निघतो त्यापासून प्रदूषण होण्यास आपण टाळू शकतो। त्यामुळे आपण सायकल चालवल्या पाहिजे। सायकल चालवणे ही पण एक शरीराला चांगली गोष्ट आहे। त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनो, मुलांनो सायकल चालवणे आवश्यक आहे। त्यानंतर सण, नवीन कपडे, गोडधोड पदार्थ, चर्च, सांताक्लॉज, ख्रिसमस ट्री हे आपण बघत असतो। ख्रिश्चन धर्मीयांचा सण आहे, ते आपण थोडक्यात पाहूया। आपण अनेक सण साजरे करतो। तसेच ख्रिश्चन बांधव प्रभू येशूचा जन्मदिन नाताळ सण म्हणून साजरा करतात। ते या सणाला नवीन कपडे घालतात, चर्चमध्ये जातात, प्रार्थना करतात, एकमेकांना शुभेच्छा देतात। शुभेच्छा देऊन मेरी ख्रिसमस असे म्हणतात।
ख्रिसमस ट्रीवर दिव्यांच्या माळा, जो ख्रिसमस ट्री असते त्यावर दिव्यांच्या माळा, फुले, चांदणी यांची सुंदर सजावट करतात. आपल्या मनातील इच्छा सांता क्लॉज पूर्ण करतो असे मुलांना वाटते. या सणाच्या दिवशी घरात डोनट, केक यासारखे गोडधोड पदार्थ बनवले जातात. प्रभू येशूच्या शिकवणीनुसार ते गोरगरिबांना वाटले जातात, त्यांनाही आनंदात सहभागी करून घेतले जातात. तशा प्रकारे हा ख्रिश्चन धर्मीय लोक ह्या आपल्या सणांना काय काय करतात हे या लेखात दिसून आले आहे. आता आपण बघूया प्राणी, शेपूट, कीटक खाणे माणसाचे अन्न. आता आपल्याला चित्रामध्ये जो मासा दिसतोय, माशाची कोणी भाजी करून खातात, तळून खातात, म्हणजे माशाचे मांस लोक खात असतात. आता हा लेख लिहिलेला आपण वाचूया. मी आहे मासा. मी समुद्र, नदी, तलावांच्या पाण्यात राहतो, म्हणून मला जलचर प्राणी म्हणतात. मी शेपूट आणि पराच्या मदतीने पोहतो. पाण्यातले कीटक, लहान मासे व पानवनस्पती खातो. माझे रंग, रूप, आकार वेगवेगळे असतात. मी मानवाचे अन्न आहे. बघा, हे आपण मासा जेव्हा विकत घेत असतो तेव्हा आपण भाजी कसे तळून वगैरे कसे आपण खात असतो, मांसाहारी लोक खात असतात. आता मासा पाण्यात असतो, समुद्रात असतो, म्हणजे पाण्यात असतो. तो जलचर प्राणी आहे. पाण्यात असल्यामुळे तो जलचर. पाण्याला दुसरा शब्द काय आहे? मीनिंग जल. जल म्हणजे पाणी, म्हणून त्याला जलचर प्राणी असे म्हणतात. तो आपल्या शेपटी आणि पराच्या मदतीने पोहतो पाण्यामध्ये. पाण्यातले कीटक, लहान मासे, पान, वनस्पती असे काही पदार्थ खाऊन तो जगत असतो. त्याचे रंग, रूप, आकार वेगळे असतात, पण तो मानवाचे अन्न आहे. आता आपल्याला काही थोडक्यात लिहायचे आहेत. पक्षी, रंग, आवाज, पिसे, नाच, अन्ने. आता तुम्हाला इथं मोर जो फोटो आहे, चित्र आहे, त्या चित्रातील काही माहिती मोरांबद्दल तुम्हाला ह्या 4-5 ओळीमध्ये लिहायची आहे. स्वतःच्या मनानं लिहायची आहे. मला आता जसं मी वाचतोय 2 लाईन दिलेल्या आहेत. मला मोर खूप आवडतो. तो खूप सुंदर दिसतो. त्याचा रंगीबेरंगी पिसारा पहा राहावेसे वाटते. मला तो इथं आपण लिहू शकता. तो जंगलातील एक पक्षी आहे. त्याचे पंख खूप सुंदर असतात, नक्षीदार असतात. तो ह्या पक्ष्यांचा राजा असतो. अशा विविध तुम्ही आपल्या मनाने ते वाक्य तयार करून लिहू शकता. आता फूल आहे. हे तुम्हाला प्रॅक्टिससाठी हे चित्र दिलेले आहेत. तर तुम्ही फुलांबद्दल आपल्या मनानं काहीतरी लिहू शकता. त्यामुळे तुम्हाला हे दिलेले आहेत. आता फूल लिहायचं आहे, त्याचा रंग कसा लिहायचा आहे, वास कसा येतो ते लिहायचं आहे. तो फुलांचा राजा आहे. त्याचा उपयोग काय, व्यवसायात कसा त्याचा उपयोग केला जातो, माळ बनवतात. म्हणजे अशा विविध कारणे तुम्ही ह्या 4-5 लाईनमध्ये लिहून दाखवू शकता. तुमच्या आवडीच्या सणाविषयी चित्र, शब्द, माहिती लिहा. आता इथं दिवाळी दिलेला आहे, दिवाळीचं चित्र दिलं आहे बघा. हा पुस्तकात बघायचं आहे तुम्हाला. त्या दिवाळी सणाबद्दल तुम्हाला 10 ओळीत तरी तुम्हाला ह्या ठिकाणी लिहायचं आहे. आता दिवाळी सण हा हिंदूंचा सण असतो. खूप दिवे लावतात, घराला सजवतात, दिवे लावतात, नवीन कपडे घालतात. गावांमध्ये गाई गोधन बनवतात.
शेणाचे गोधन बनवतात, तिथं गाई आणि जे आपल्या गाई वगैरे असतात त्या ठिकाणात चौक असतो तो, त्या चौकामध्ये नेऊन तिथून घरी वापस आणतात. गाईंना सजवल्या जातो, त्यांना सजवून त्यांना कलर लावून त्यांना झुली वगैरे हे ते सगळं ह्या दिवाळी सणामध्ये गायींची पूजा केली जाते. अशा विविध तुम्ही गोष्टी ह्या चित्राबद्दल लिहू शकता. त्यानंतर हे जे चित्र आहे ते चित्र वाचन तुम्हाला करायचं आहे. म्हणजे चित्रामध्ये काय आहे ते तुम्हाला लिहायचे आहे. आता एक बाग आहे, बागेमध्ये झाडे, पक्षी, मुले खेळत आहेत, खेळाचे साधने आहेत, असे तुम्ही ह्या ओळींमध्ये तुम्ही लिहू शकता. हे तुम्हाला लिहायचे आहे आणि ते होमवर्क म्हणून ते तुमच्या सरांना दाखवायचे आहे. तर हे जे मी तुम्हाला आता माहिती दिलेली आहे ती तुम्हाला चित्र वाचन वगैरे वगैरे हे चित्रांबद्दल आणि कोणत्याही गोष्टीबद्दल तुम्हाला 5-10 ओळी लिहिणे आवश्यक आहे. तुम्हाला लेखनाची आवड निर्माण होण्यासाठी ह्या पाठाचे लेखन करण्यात आले आहे. म्हणून वाचूया, लिहूया, हे तुम्हाला सगळं करायचं आहे आणि खूप अभ्यास करायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, मी धन्यवाद देऊन इथेच हे पाठाचे अध्यापन समाप्त करतो.